ते आपलं सामान येताना जायचा सहलीला जायचा चाल बदलली. सहलीला जायचा जायचा सहलीला. इंग्लिश आपकी मातृभाषा है. AMR म्हणजे फ्रस्ट्रेटेड वन साइड लव्हर असोसिएशन. मला वाटतं आम्ही उभे राहिल्यानंतर हेडकट वगैरे होणार आहे का? थोडस आम्ही उभे राहून टाळ्या वाजवणार. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे द मराठी राऊंड टेबल च्या नवीन एपिसोडमध्ये. आज नुसतं मराठी असं बोललं तरी अनेकांचे भुवया वर जातात. मराठी बोलायचं किंवा मराठीच का बोलायचं असे अनेक मुद्दे मतं पुढे येतात. आपली भाषा जपा, आपली भाषा जपा असं म्हणता म्हणता स्वतःच्याच मुलांचं फ्युचर जपण्यासाठी इंग्लिश मिडियममध्ये ॲडमिशन घ्यायचं हे किती योग्य आहे अयोग्य आहे अशा कन्फ्युजनमध्ये आणि गोंधळामध्ये लोक असताना एक फिल्म येते जी ॲक्च्युली मूळ मुद्द्यांवर मराठीच्या मूळ प्रॉब्लेमवरती आपल्याला घेऊन जाते आणि मराठी भाषेचं एक्झॅक्टली आता माझं मत काय असावं असं कन्फ्युजन जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ही फिल्म बघणं गरजेचं आहे. आणि त्या फिल्मचं नाव आहे क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम. आणि त्याच फिल्मचे टीम मेंबर्स, ॲक्टर्स, डिरेक्टर्स सगळे आपल्यासोबत आज आलेले. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हॅलो. मला असं वाटतं की खूप दिवसांनी बरेच टाईम असं म्हणेन मी की एक फिल्म मी रात्री 11 वाजता बघायला गेलो आणि मी सेकंड हाफमध्ये झोपलो नाही. मला रात्रीची फिल्म जमत नाही बघायला. खूप दिवसांनी असं झालं की मी एक फिल्म बघायला गेलो आणि रडलो. खूप दिवसांनी असं झालं की फिल्म बघायला गेलो आणि थिएटरमधनं ती मी घरात माझ्या स्वतःच्या घरीसुद्धा घेऊन गेलो. आणि खूप दिवसांनी असं झालं, हे तर खूपच दिवसांनी झालं की एक फिल्म बघून आयुष्यातल्या एखाद्या गोष्टीवरती क्लॅरिटी आली, ती म्हणजे ही फिल्म. आणि यासाठी मला असं वाटतं की सगळ्या क्रूनी एकदा या टीमसाठी काय आपल्या मी लगेच माझ्या पहिल्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळतो. काय खाणं असेल? मला धडपण, मला वाटलं लय सिरियस आहे. मला झालं बापरे. पण मला असं वाटतं दर्पण पोहे. तर मला असं वाटतं की असं सुरुवात मी का करायची ठरवली कारण की मला पर्सनली खूप हिट झाली आहे फिल्म. म्हणून मला आउटबी कधीच अशा नोटवरती चालू करत. त्यामुळे यावेळेला मला असं वाटलं की व्यक्त व्हावं. कारण माझी आई स्वतः शिक्षिका आहे मराठी शाळेत, BMC स्कूलमध्ये. ती अनेक वर्ष शिकवतात. तर ती पुढच्या महिन्यात रिटायर होती. तर एवढी वर्ष मी ऐकतच आलो आहे की मराठी शाळा कसे काय प्रॉब्लेम फेस करतायत, BMC स्कूल्स काय पट किती कमी झाला आहे, ती कशी एकटी 5-5 वर्ग घेत शिकवते, 6-6 सब्जेक्ट शिकवते आणि काय वांदे चालू आहेत ओव्हरऑल. हे सगळे मी म्हणजे बरेच वर्ष ऐकतोय. आणि त्यानंतर मी एक अशी फिल्म बघतो आणि मग एकदमच सगळं ढवळून निघतं ना आतलं आपलं लहानपणापासूनचं, तसं काहीतरी झालं. म्हणून मी या नोटवरती चालू केलं. सॉरी की वाटतं असेल तर. बट तरी पहिला प्रश्न माझा असा आहे तुम्हा सगळ्यांना, कोणी उत्तर देऊ शकतो, की मराठी माध्यमातून शिकल्यावर आजच्या जगात खरंच आजच्या टाईममध्ये प्रॉब्लेम अडचणी येतात असं तुम्हाला वाटतं का? आजच्या टाईममध्ये 2026च्या हिशोबाने आपण बोलूया. मला नाही वाटत येतात काही प्रॉब्लेम. म्हणजे येस, असं असू शकतं की तेवढ्या फ्लुएंटली किंवा बऱ्याचदा विचार करताना आपण मराठीत करतो तर पटकन एखादा इंग्रजी शब्द सुचत नाही आणि एकदम कुठेतरी खूप डेंजर इंग्रजी शब्द उच्चारला की असं होतं, एक मिनिट हा, ओ ओके, असं होऊ शकतं. पण एवढा प्रॉब्लेम मला नाही वाटत रोजच्या जगण्यात किंवा कॉन्फिडन्स लेवलला काही येतो. म्हणजे फक्त इंग्रजी एवढाच मुद्दा राहतो. अरे बात है. या नोटवर खायला आलेलं आहे.
मला असं वाटतं हे एडिट मध्ये हा भाग आधीच घ्या. हा. हे बेस्ट सॉरी मला माहिती आहे डायरेक्ट तुझ्या ऐकायला आलाय. हा म्हणजे So sorry. खाऊया आता. असावा सुंदर सँडविचचा बंगला आहे हा. रो हाऊसेस आहेत काही. आता हे खाताना असं इथून त्याच्यामध्ये आता नाही घ्यायचं की आता तुझा मुद्दा संपव. झालाय. म्हणजे असं होतच जाणार आहे थोडं इथे तिथे, कारण की काय आता बरीच इथे जेवढी लोक मंडळी बसलीत यातले बऱ्यापैकी म्हणजे मी असं म्हणेन की 90% 80% लोक मित्र आहेत माझे. त्याचे 90% लोकांबरोबर मी काम केलंय किंवा हेमंत दादा माझं कास्टिंग कधी 100% मग होत आहे. विसरलेलो आता कसं. पण कमिंग बॅक टू द पॉइंट, हा मुद्दा फिल्ममध्ये पण आहे जेव्हा तुम्ही वर्गात पहिल्यांदा बसलेले असता आणि असं त्याच्यामध्ये जो खूप छान मुद्दा आला की 10वी पर्यंत मराठी माध्यमात शिकल्यावर ते 11वी 12वी प्रॉब्लेम होतो. आणि आजच्या टाइममध्ये जर आपण हे असं बघितलं की मराठी माध्यमातूनच आपण शिकू, जर आपली मुलं शिकतील तर त्यांना 11वी 12वी प्रॉब्लेम येणारच आहे, कारण की अचानक इंग्लिश होईल सगळं. किंवा पुढे जाऊन कॉर्पोरेट लाईफ ऑफिसेसमध्ये तुम्हाला एक साधा सुट्टीचा मेल पण इंग्लिशमध्ये लिहावा लागतो किंवा लँग्वेज त्याची इंग्लिश आहे, तर ते कॉम्प्लिकेटेड तर होऊच शकतं. जर आणि अगेन कमिंग बॅक टू द पॉईंट की इंग्रजी हा विषय असतो की ह्याच्यामध्ये मराठी माझं, पण तरी जसा इंग्लिश स्कूलमध्ये मराठी हा सब्जेक्ट ट्रीट केला जातो तसंच मराठी माध्यमांमध्ये इंग्रजी हा सब्जेक्ट ट्रीट केला जातो आणि हे खरं आहे. तर अशा मला असं वाटतं की दोन्ही इंग्रजी माध्यम मराठी माध्यम हे दोन्ही जेव्हा इम्पॉर्टंट आपल्याला आत्ता वाटत आहेत, तर हे दोन्ही भाषा को एक्झिस्ट कशा करू शकतात याच्याबद्दल तुमच्याकडे काय आहे किंवा काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? हे घरच्यांकडनं होऊ शकतं. आता मी इंग्लिश मिडियमची आहे स्वतः, पण माझ्या घरी मराठी कविता मी लहान असताना बडबड गीतं मराठी होती. मला कविता मराठी शिकवल्या गेल्या. आणि तुझा जो मगाचा प्रश्न होता ना, 2026 मध्ये मला खरंच नाही वाटत की हा प्रॉब्लेम म्हणजे मराठी मीडियमच्या मुलांना इंग्लिश बोलण्यात, कारण फोनवर ते जे सोशल मीडिया स्क्रोल करताय आत्ताचं यूथ ते सगळं इंग्रजीत चाललंय. आता आपल्याला ओला वगैरे म्हणतायत, ओला कुठून आलं, अमिगो हे शब्द कुठून आले, हे तिथनं आले. तसंच आहे इंग्रजीही येतं. आणि आता खूप ॲप्स आहेत. पूर्वीच्या काही प्रश्न वेगळा होता, असे ॲप्स नव्हते भाषा शिकवणारे. आता घरात बसल्या बसल्या आपण वेगळ्या जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच भाषा शिकतोय, तर इंग्रजी ही येऊच शकते. आणि थोडं इतरत्र वाचा, आता सिनेमे बघता येत आहेत इंग्रजी लोकांना, टी व्हीवर सगळं आता कोरियन बघतायत लोक. तर आय डोंट थिंक आत्ताच्या काळात तो प्रॉब्लेम आहे. म्हणजे तसं इंग्रजी मीडियमच्या मुलांना मराठीचाही प्रॉब्लेम येऊ शकतो, पण नाही येत ना, कारण घरी बोललं जातं. तसंच मराठी मीडियमच्या मुलांना जर मराठी मीडियम शिकवलं आणि इंग्लिश गोष्टी वाचायला दिल्या तर हा प्रश्न नाही येणार. नाही, आणि मला हे पण वाटतं की आपण इंग्रजी सगळेच म्हणजे इंग्रजी माध्यमातले सुद्धा मराठी माध्यमातले सुद्धा आपण इंग्रजी हे कायम सुरुवातीला पुस्तकीच शिकत असतो कायम, पण मराठी हे आपल्याला लहानपणापासून आपल्यावर संस्कार झालेले असतात म्हणून आपलं मराठी चांगलं असतं. सो जर का घरात सुद्धा इंग्रजीच बोललं जात असेल तर ह्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो पुढे जाऊन. म्हणजे जे तू म्हणालास की पुढे जाऊन इंग्रजीचा काही किंवा भाषेचा काही इश्यू होऊ शकतो का, तो तेव्हा होऊ शकतो जेव्हा जी आपली मूळ भाषा आहे, जी आपली मातृभाषा आहे तीच शिकवली नाही गेली. ती शिकवण्यासाठी फक्त शाळा नाही तर घर सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तर ती घरी जर का परत मी आहे इंग्रजी माध्यमातला, पण माझं आत्ता जर का इंग्रजी चांगलं असेल तर ते इंग्रजी माध्यमातल्या शाळेमुळे नाही आहे खरं तर. ते पुढे जाऊन मी जसं इंग्रजी वाचू लागलो, मी इंग्रजी चित्रपट बघू लागलो, मी बोलू लागलो, तोडकं मोडकंच आहे माझं आत्ताही इंग्रजी, पण माझं मराठी कधीच तोडकं मोडकं नव्हतं आणि ते आत्ताही नाही आहे. ते का, ते शाळेत शिकवल्यामुळे नाही तर घरी ऐकल्यामुळे, घरी माझ्या घरच्यांनी माझ्या आईवडिलांनी संस्कार केल्यामुळे. ऍक्च्युली मी पालक आहे या सगळ्या म्हणून मी हे घेऊ शकते की पालकांना मुळात मला कळत नाही घाई कसली आहे की आपल्या मुलाला किंवा मुलीला चांगलं इंग्लिश बोलता आलं पाहिजे. सो त्यांना असं वाटतं की एक घरात त्याच्याशी इंग्लिशमध्ये बोलावं, कशाला घरात इंग्लिशमध्ये बोलावं, घरात तुम्ही तुमच्या भाषेत मराठीत बोलावे. माझ्या घरामध्ये मराठीतच बोललं जातं आणि तो इंग्लिश पासून काय म्हणतात, कुठे आप बचके कहाँ जाओगे, इट्स अ ग्लोबल लँग्वेज. ती सगळ्यांना आधीच पाहिजे आणि ती येते. मातृभाषा जब्बा असं मला वाटतं. म्हणजे माझा मुलगा 7 वर्षाचा आहे आणि तो क्रांतीज्योतीचा आणि हेमंतचा खूप मोठा फॅन झाला आहे. त्यांनी 2दा थिएटरमध्ये सिनेमा बघितला आणि त्याने त्याच्यातनं घेतलं की गोष्ट आहे. परवा आम्ही एका पिकनिकला गेलो होतो, तर चटाई घालून सगळी मुलं बसली होती आणि तो प्रत्येकाला विचारत होता,
आपके घर में क्या बात करते हो आप असं त्याने त्याच्या एका अमराठी मित्राला विचारलं. तर तो म्हणाला तर तो त्याला म्हणाला इंग्लिश. तर तो म्हणाला ओ इंग्लिश आपकी मातृभाषा है. तर तो मुलगा गोंधळला. तर तो म्हणाला नहीं माय मदर टंग इज गुजराती. तर कार्तिक त्याला म्हणाला तो फिर आप गुजराती में बात क्यों नहीं कर रहे हो. मातृभाषा हा मुद्दा त्या मुलाने उचललाय. करेक्ट. मराठी ही त्याची मातृभाषा आहे. त्याच्या मित्राची मातृभाषा गुजराती असू शकेल, कन्नड असू शकेल, इतर कुठली असू शकेल. तर ते त्यांच्या मातृभाषेत का बोलत नाही आहेत हे त्याचं सगळ्याचं ऑब्झर्वेशन आहे. ते मला फार महत्वाचं वाटतं. मी आता जस्ट तू म्हणलीस म्हणून मी जे म्हणलो ना क्लॅरिटी आली काही विषयांवर फिल्म बघितल्या तर माय वाईफ इज एक्सपेक्टिंग पुढच्या महिन्याचाच एक बाप तुमच्यासमोर बसलेला आहे. तर फिल्म बघितल्यावरती पहिली गोष्ट मी श्रियाला बोललो की आई आपली मुलं मम्मी पप्पा डॅड बी नाही आई बाबाच बोल. करेक्ट. सिम्पल विषय आणि हे मी ठरवलंय. तुला काय वाटतं मी विचारत पण नाही आई बाबाच बोलणार मला ते ऐकायचं आहे बस. सो हे जसं तू तेरी मातृभाषा हा विषय तुझं मला यातलं हे चाललं की हा जरा ह्याचा आपण विचार नाही केला. जर उद्या उठून डायरेक्ट तो पप्पा बोलला असता आणि मग मी विचार केला असता तर या फिल्ममुळे मी त्या रूटला तरी आहे म्हणजे काहीतरी एक स्पार्क होतोय आणि तिथं कुठेतरी प्रत्येकाची जर्नी सुरू होते असं मला वाटतंय. मला आता म्हणजे जेव्हा मी फिल्म बघायला गेलो तर कोणीतरी असं विचारलं की अरे आहे का अजून फिल्म किंवा एक इन जनरल त्यांना नाही माहिती की रिलीज किती झालं किती दिवस झाले हा मुद्दा लोकांना लक्षात नसतो. पण आहे का बघ ना अजून आहे का म्हणजे मराठी माणसाला पण असं वाटतं की फिल्म आहे का अजून थिएटरमध्ये मराठी असं वाटतंय. तर मी चेक केलं तर होती म्हणून हा आहे. तर काय रिझन आहे असं तुम्हाला वाटतं की ही फिल्म जसं आता तू म्हणालास की 10 एप्रिल 100 दिवस हा जो कॉन्फिडन्स आहे किंवा काय आहे याच्यामध्ये काय वर्क झालं असं तुम्हाला वाटतं. खरेपणा मला वाटतंय सगळ्यात जास्त सगळ्यांनी एकत्र येऊन खरेपणाने बनवली फिल्म आहे. इंटेन्शन चुकीचं नाही आहे. इंटेन्शन हे नाही आहे की 100 कोटी कमवून आणू घरी हे काही इंटेन्शन नाही आहे. एक ही गोष्ट सांगायची आणि सच्चेपणाने सांगायची हे हेमंत आणि खितीनी खूप प्रामाणिकपणे जपलं आहे आणि त्यांनी अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं आहे ज्याच्यामध्ये फक्त अभिनेते नाही तर सगळे क्रू मेंबर्स अत्यंत ताकदीने काम करतात. म्हणजे सत्यजित आमचं DOP असेल किंवा एडिटर असेल असं गेलो तर मला वाटतं ते इंटेन्शन असल्यामुळे चांगली फिल्म इंटेन्शन हे असल्यामुळे पसरत केली आहे. ही फिल्म वणव्यासारखी पसरते मी ठिणगी फक्त टाकलेली आहे आणि हे जे आत्ता जे घडतंय ते लोकांकडे म्हणजे अजूनही सतत कॉल्स आहेत की एका शाळेला म्हणजे मी एक विद्यार्थी आहे या शाळेचा आणि मला या शाळेतल्या मुलांना आणि पालकांना फिल्म दाखवायची त्यांना शक्य नाही तर आम्ही हे करतोय. आम्ही आता जाऊन म्हणजे एका पद्धतीने प्रमोशन केलेलंच आहे पण हे जे होणार ना ते या सच्चेपणात नाही येतं मला वाटतं तो ट्रान्सफर होतो आणि मग त्या लोकांना करावं असं वाटतं की हे दाखवलं पाहिजे आपल्या लोकांना आपल्या पुढच्या पिढीला. आणि तू जसं बोललास ना की तो मोनोलॉग तुला कळला. बऱ्याचदा जेव्हा एखादा विषय असा खूप डीप असेल किंवा असं वाटेल की अरे बापरे आता हे खूपच मोठमोठे लेक्चर्स आपल्याला मोठमोठे असे इवन जो सरांचा शेवटचा सीन आहे त्याच्यात पण ते खूप बोलले आहेत पण कुठेच तुला असं नाही वाटणार कारण एव्हरीथिंग ही सेईंग यू अंडरस्टँड. आणि आजच्या वेळेला ना मला असं वाटतं की आणि मी हे माझ्या ॲज अ कन्झ्युमर मला असं वाटतं की जर मी पैसे खर्च करून काही बघायला चालले तर मला आय डोंट वॉन्ट टू फील स्टुपिड वेन आय स्टेप आउट. म्हणजे मला कळलं पाहिजे की हा दिग्दर्शक काय सांगायचा प्रयत्न करतोय किंवा या स्टोरीचा पॉईंट काय होतं आणि ते ॲस्पिरेशन घेऊन मी बाहेर निघाली पाहिजे. लाईक ते हिट झालं पाहिजे. आणि मला असं वाटतं की बऱ्याच खूप नॉर्मल रिलेटेबल मोमेंट्समध्ये ज्या हिशोबाने हे लिहिलं आहे ते हिट होतं. सो आय थिंक दॅट इज अ बिग रिझन. मला तुला विचारायचं की तुम्ही तुझी या फिल्मला प्रमोट करायची मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय होती. मार्केटिंग स्ट्रॅटेजी फिल्ममध्येच होती. म्हणजे जो मुद्दा होता तो नीट पोचवला तर आम्हाला म्हणजे मला तरी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये न जाता मला असं वाटतं की तो मुद्दा आम्ही जर लोकांपर्यंत करेक्ट पोचवला तर लोकांना ते कळणार आहे. म्हणजे म्हणून आम्ही म्युझिक सुद्धा सिनेमाचं जे हर्ष विजयने केलं ईश्वरनी गाणी लिहिली आहे
त्यांनी ज्या पद्धतीने ती गाणी लिहिली आहेत किंवा ज्या पद्धतीनं पहिलं गाणं बाहेर आलं शाळा मराठी, मला वाटतं त्यांनीच करेक्ट सिनेमा कशाबद्दल आहे ह्याच्याबद्दल खोटं बोललो नाही होतं. आणि आय थिंक ते खूप महत्वाचं आहे की सिनेमातनं आम्हाला हेच म्हणायचंय की माझी मराठी शाळा, माझी शाळा, ते त्याची क्लॅरिटी घेऊन गेलो आपण. सिनेमा शाळेबद्दल आहे, आमची काही मतं आहेत ॲज मेकर्स शाळेबद्दल. मी इंग्लिश मिडियममध्ये असले तरी लेखक दिग्दर्शक जिल्हा परिषद शाळेतनं आलाय, त्याची गोष्ट आम्ही सगळे मिळून सांगतो मुळात. म्हणजे एका दिग्दर्शकाची आणि लेखकाची फिल्मच जी आम्ही सगळे फक्त एकत्र येऊन लोकांसमोर प्रेझेंट करतो. तर मला असं वाटतं की ते आमच्या डोक्यात फिक्स होतं की ह्या बाबतीत म्हणजे नुसतंच कॉमेडी नाही आहे सिनेमाचं एक म्हणणं आहे. तो बबन नुसती कॉमेडी नाही करत, त्याची व्हॅल्यू सिस्टम आहे. हे इतकं डोक्यात क्लिअर होतं की जो मेसेज सिनेमात आहे तो क्लिअरली लोकांपर्यंत पोचवावा. आणि कुठेतरी तू जसं मगाशी म्हणालास ना, प्रत्येकाला मांडायचं असं. म्हणजे आता मी इंग्लिश मिडियममधून आली आहे म्हणून ह्याचा अर्थ असा नाही की मला मराठीबद्दल काही वाटत नाही, पण मला असं वाटतं की मी बोलू का नको, की मग असं होईल की तू कुठल्या शाळेत शिकली, हां मी इंग्लिश मिडियममध्ये शिकली आहे, पण मी वाचते पु ल देशपांडे, मी वाचते तेंडुलकर, मला येतात कविता मराठीत, पण मी हे कसं बोलणार. तर आम्हाला जे सगळ्यांना किंवा जगातच इन जनरल लोकांना जे बोलायचं होतं ते या सिनेमाच्या माध्यमातून बोलतात. तर असे अनेक प्रेक्षक आम्हाला येऊन भेटतात की कळत नव्हतं काय मांडायचं आहे, कसं सांगू समोरच्याला की मला काय म्हणायचं आहे, ते या सिनेमातनं मांडतात. तर हे कुठेतरी आमच्या जे मनात होतं ना ते आम्ही प्रमोट केले, टू बी व्हेरी ऑनेस्ट, की गाणी काय असायला पाहिजेत किंवा स्वर्गात आकाशगंगा. आता माझ्यासाठी हे गाणं नवीन होतं, पण हे गाणं जेव्हा पहिल्यांदा कादंबरीला ऐकवलं की हे गाणं असणार आहे आपल्या सिनेमात, कधी ती चंद्र झाली होती चहा बफीला, ती म्हणजे अरे हे शाळेत आमच्या होतं. म्हटलं अच्छा हो का, ती म्हणजे हो आमच्या शाळेत आम्ही हे गाणं ऐकलंय, तर ते मतकरींचं जुनं गाणं आहे. तर असल्या गोष्टी काय म्हणतात सिनेमात आहे ते खराबपणाने मांडलं की प्रेक्षकांना ते कळतं, आपलंसं वाटतं आणि आपलंसं वाटलं की घेतात. आणि ही पण एक गोष्ट आहे की वर्ड ऑफ माउथ वॉज खूप मोठं आहे. खूप मोठी, खूप स्ट्रॉंग आहे. ह्याच्यासाठी कारण सांगितलं. म्हणजे ही मी आता हेमंत बरोबर खूप काम केलेलं असल्यामुळे मला त्याची एक पद्धत माहिती आहे की एखादा मुद्दा जर का मांडायचा असेल, आपल्या एखाद्या विषयाला हिरो बनवायचं असेल तर दुसऱ्याला विलनाइज करणं गरजेचं नाही हे त्याला माहिती आहे. सो हा सिनेमा बघ किंवा तू जिम्मा बघ, स्त्रीत्व मोठं दाखवायचं असेल तर पुरुषांना वाईट दाखवणं गरजेचं नाही आहे, हे त्यांनी जिम्मामधनं दाखवते. किंवा मराठी शाळा मोठ्या दाखवायच्या असतील तर इंग्रजी माध्यम आणि कॉन्व्हेंट शाळांना वाईट दाखवूया हे त्यांनी अजिबात केलेलं नाही आहे. त्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि त्याही त्यांच्या जागी बरोबर आहे. पण बाबा माझी मराठी शाळासुद्धा तेवढीच बरोबर आहे, ती पण तेवढीच व्हॅलिड आहे. सो हे जेव्हा प्रेक्षकांना बघायला मिळतं ना की हा नाही बरोबर आहे, हे जेन्युइन आहे, हे काहीतरी ज्वलंत काढायचं आहे म्हणून नाही काढलं, हे जेन्युइनली मत मांडलेलं आहे. माझं नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की जे यंगर ऑडियन्स आहे किंवा जेनझीज आपण म्हणूया, त्यांना थिएटरमध्ये आणण्यासाठी असं वाटतं का की कास्टिंग पण तितकंच महत्त्वाचं आहे आत्ताच्या टाईमनुसार, की ते म्हणजे विषय आणि हा एक वेगळा भाग झाला, बट लोक आपल्याकडे अरे ह्यांची फिल्म आहे, ह्याची फिल्म आहे, हिची फिल्म, असं ॲक्टर ओरिएंटेड पण खूप असतात. तर असं वाटतं का की जेन्झी किंवा यंगर ऑडियन्सला थिएटरमध्ये आणण्यासाठी हरीश आणलं पाहिजे, असं कास्टिंग इज अ इम्पॉर्टंट रोल? हो, कारण मला असं वाटतं पर्सनली की कायमच आपण जेव्हा लहान होतो तेव्हा पण आपण आधी सिनेमाचं पोस्टर बघायचो. त्या पोस्टरवर कुणाचा सिनेमा आहे हे गोष्ट वगैरे सगळं नंतर असायचं, पण आधी शाहरुख खानचा सिनेमा आहे, सलमान खानचा सिनेमा आहे, त्यावर आपण ठरवायचो की जायचं की नाही. सो मला असं वाटतं की मराठीमध्ये जसं आता हे सगळे खूप सिनियर आहेत ज्यांनी परत परत प्रूव्ह केलं आहे की आमचे सिनेमे चांगले असतात, आणि याची जेन्झी लोकांना पण गॅरंटी आहे की सिद्धार्थ चांदेकर असेल तर मला जायचं आहे सिनेमा, अमेय वाघ असेल तर मला जायचं आहे सिनेमा बघायला. सो मला असं वाटतं की हे खूप मॅटर करतं. किंवा आता प्राजक्ता आहे, तो प्राजक्ताचा एक तिचा फॅन फॉलोईंग खूप मोठा आहे. सो जेव्हा प्राजक्ता दिसते त्यावेळी ती काय करते हे बघण्यासाठी डेफिनेटली लोक येतात. त्यामुळे 101% कास्टिंग खूप महत्त्वाचं आहे. सो अगेन आता वेन यू से की प्राजक्ता आहे, प्राजक्ता कम्स फ्रॉम अ कॉन्टेंट क्रिएशन बॅकग्राऊंड किंवा यूट्यूब ओव्हरऑल असं सोशल मीडिया, तर नेटिव्ह ॲक्टर्स आहेत मुळात ॲक्टिंगपासून सुरुवात केलेली जी लोक आहेत, फॉर एक्झाम्पल सिद्धार्थ असेल, अमय असेल किंवा बरीच बाकी सगळेच रादर, तर तुम्हाला असं आता वाटतं का ॲक्टर्स असण्यासोबतच आपल्याला थोडंसं सोशल मीडियाकडे थोडं एक्स्ट्रा लक्ष द्यावं लागतं किंवा लागेल असं वाटतं का आम्ही?
हा तर ॲक्च्युली एक्सपर्ट आहे. हा हा म्हणजे आमची जी सोशल मीडिया सांभाळते ॲक्च्युली तिचं नाव अश्मिकी आहे. याच्या आयडियाज ऐकून ऐकून आम्ही याचं नाव अश्मिका असं ठेवलेलं आहे. म्हणजे ते काय आहे ते ऑर्गॅनिकली तुम्हाला यायला पाहिजे आतनं. मला ते असं आतनं येत नाही की आता मला हे रील बनवायचं आहे, मला हे पोस्ट कोलॅब करायचं ऍक्सेप्ट करायचे. मी कोलॅब ॲक्सेप्ट करायचं आहे. मला फोन करून सांगतात कोलॅब ॲक्सेप्ट कर वगैरे. तर मला असं वाटतं की ते आतनं यायला पाहिजे. म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन असं म्हणतो आहे ना आपण, ते क्रिएट कधी करू शकतो आपण जेव्हा ते आतनं आपल्याला काहीतरी वाटतं तेव्हाच. तर ते पण माझं हे ठरलं आहे की सिनेमाच्या प्रमोशनसाठी काय करायला लागू शकतं ते सगळं मी सिनेमा नाटक त्याच्या प्रमोशनसाठी जे करायला लागेल ते मी सगळं करू शकतो. पण मला असंही वाटतं की नट म्हणून काहीतरी आपलं राखीव ठेवलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला तिकीट काढून मला बघायचं असेल तर तुम्हाला हे सगळं माहिती नसलं पाहिजे की मी खरंच कसा रडतो, मी खरंच कसा हसतो, मी खरंच कसा चिडतो, माझ्या आयुष्यात सतत मी फिरायला गेल्यावर कसा चालतो फिरतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती नसल्या पाहिजेत ऑडियन्स म्हणून असं मला वाटतं. त्यामुळे सुद्धा मी थोडासा त्यापासनं म्हणजे माझी एकच बाजू मी सोशल मीडियावर कायम मांडायचा प्रयत्न करतो. म्हणजे माझी पर्सनॅलिटी 1 ते 100% जी असेल त्यातलं मला असं वाटतं एक 10-20%च मी म्हणजे मी निवडक आहे त्या बाबतीत. आणि मी सुद्धा तसा त्या बाबतीतसुद्धा थोडासा शाय आहे की मला असं पटकन कॅमेऱ्यासमोर आल्यावर असं वाटतं की अरे बापरे आता कॅमेऱ्यासमोर आल्यावर माझ्या हातनं ॲक्टिंगच होणार आता असंही मला वाटतं. सो त्या गोष्टी आहेत. पण सिनेमा प्रमोशनसाठी आम्हाला जिथे जिथे थिएटर व्हिजिटला आम्ही गेलो आहे हेमंत ढोमे तिथे सगळ्यांना विचारतो की तुम्हाला कसं कुठून कळलं या सिनेमाबाबत. तर मॅक्सिमम लोक म्हणतात की आम्हाला सोशल मीडियामधूनच कळलं. म्हणजे वर्ड ऑफ माउथ हा शब्द पूर्वीच आहे. मला असं वाटतं वर्ड ऑफ माउथची जागा सोशल मीडियाने घेतली. एक मेसेज आपण हा सिनेमा मस्त आहे नक्की बघा सगळ्यांनी हा व्हॉट्सॲपवर पाठवतो किंवा आपण इन्स्टावर स्टोरी टाकतो, फेसबुकवर पोस्ट करतो, म्हणजेच आजचा नवा वर्ड ऑफ माउथ आहे असं मला वाटतं. एक वाटतं की कास्टिंग करताना जसं कुठली पात्र म्हणजे कुठल्या पात्रांना कुठले ॲक्टर्स किंवा जाती ते महत्त्वाचं आहे. म्हणजे कोणीतरी जेन्झी बघायला येतील म्हणून कुठलं तरी कास्टिंग करणं जसं बरोबर नाही तसं ॲक्टर्स म्हणून इन्सिक्युअर वाटून रेलेवेंट वाटण्यासाठी सोशल मीडियावर काहीही करत चुकणं हेही तेवढं बरोबर नाही आहे. जितकं जसं जमेल प्राजक्ताला ते जमतं ती ते करते त्याच्याबद्दलचं फार कौतुक आहे. पण म्हणून आता आपल्याला पण ते काहीतरी करायला पाहिजे. आता मी पण तेच तसं केलं पाहिजे आणि मी आता डिस्ट्रॉय ना अदरवाईज मला काहीच काम नसेल. हे 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 फिलिंग थोडंसं त्याच्यावरती ओव्हरकम करता. म्हणजे ते टॅलेंट आहे. म्हणजे काय आहे की जसं प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटर हा ऍक्टर नाही असू शकतो. काही त्यातले नट असतात, काही नट नसतात, ते कॉन्टेंट क्रिएटर असतात. तसं प्रत्येक नट हा कॉन्टेंट क्रिएटर नसू शकतो. म्हणजे मला अभिनय करता येतो, स्क्रिप्ट द्या, दिग्दर्शकांनी सगळं सांगावं, मला ते येईल. आता तुम्ही मला सांगाल की कॉन्टेंट क्रिएशन कर, मला त्यातलं काहीही येत नाही, मला ती बुद्धीच नाही, मला ते करायचं म्हणजे दॅट वॉज नॉट माय इन्क्लिनेशन एव्हर. तर आता ते चालतं म्हणून ते कर असं नाही होणार. म्हणजे ते दोन्ही बाजूनी आहे. म्हणजे काही वेळेला आम्ही नट म्हणून सुद्धा असं होतं जसं तो म्हणाला की रेलेव्हंट राहायला पटकन काहीतरी करतो आणि हसवतो. मग हे येत नाही आहे आपल्याला, हेही कळायला पाहिजे. इट्स नॉट एन इझी जॉब. मला असं वाटतं सगळे इन्फ्लुएन्सर हे स्ट्रगलिंग ॲक्टर असतात आणि सगळे ॲक्टर हे स्ट्रगलिंग इन्फ्लुएन्सर असतात. मी सगळ्यांना हेच नेहमी बोलते. बऱ्याचदा बरेच असे ॲक्टर जेव्हा मला भेटून हे बोलतात ना की मला नाही जमत ग. आणि मला असं वाटतं की माझं काम जर कोणाला बघायचं आहे त्यांनी ते बघून मला ते करतील, ते डिरेक्टर आणि प्रोड्युसर फोन. माझं म्हणणं हे नाही आहे की तुम्हाला डिरेक्टर प्रोड्युसर्सपर्यंत पोचायचं, पण जेव्हा तुम्हाला ते काम मिळेल आणि ते थिएटर्सला लागेल तेव्हा ज्या लोकांनी पैसे भरून यायची गरज आहे ती कम्युनिटी तुम्ही बनवणं गरजेचं आहे. पण नाही, पण सिरियसली तुझ्या किस्सा सांग त्याला. ते काय झालं म्हणजे सहलीला जायचं होतं. हे काय एक्झाम्पल आहे. शितीनी एक व्हिडिओ टाकला आणि शूटच्या मध्ये टाइमपास करताना आम्ही ट्रिप करत होतो या आम्याच्या याच्यावर. बरं ती त्यांनी घेतलेली ऍडिशन आहे की गाडीतून उतरताना जायाचा झाले. बरं त्याची चाल थोडीशी वेगळी जी नंतर कुणाला आठवत नव्हती. ते कोणालाच आठवत नव्हतं. आणि मी
मी संपलो होतो, मला खूप घाई होती, लाईट चालला होता, पण त्याच्यात हा माणूस डेली असं काहीतरी स्कूल युनिफॉर्म घालून येतं ना गाडीतनं त्या. आणि माझी डिरेक्शन टीम वगैरे ट्रिक करत होती आणि त्यांना काही पडलेली नव्हती, लाईट चाललाय वगैरे. मी म्हणलं अरे चला पळा वगैरे, तो माणूस काय गातोय वगैरे ह्याच्यावरती डिरेक्शन करत होते. आणि हे असं झालं की नाही आता हे हिट होतंय, हे हिट होतंय कधी कळलं माहितीये? लाईट बॉईज, स्पॉट बॉईज, आर्टवाले दादा, ते आपलं सामान येताना नाही, मग त्याची चाल बदलली. सहलीला जायचा सहलीला. आणि ह्याचा व्हिडिओ क्षितीने फक्त शेअर केला इंस्टाग्रामवर. कोणी इमॅजिन केलं? आणि त्याला ऑडिओ नीट नव्हता तर ह्याला वेगळा रेकॉर्ड करायला ऍक्च्युली सांगितलं. तो आम्ही शूटिंगसाठी वाट बघतो, शॉट नव्हता आमचा, हा कंटाळला होता आणि इरिटेट झाला होता की कधी सुरू होणार, पाऊस दिस पडत म्हणजे 24 तास जे असतात. हा, मग तो मध्येच असं नाचत आला, नुसता नाचत होता. तर मी ते नुसतं नाचताना शूट केलं आणि मी ते हरीशला दाखवलं, म्हणजे हा बघ काय बावटपणा करतोय तू, मला 1 मिनिट. म्हणून ह्यानी जाऊन त्याच्याकडनं तो ऑडिओ तिकडे हे केला आणि मला ते लावून व्हिडिओ पाठवला की हे बघ ह्याच्याबरोबर हे टाकलं. आम्ही त्याला हसत होतो, मी तो इंस्टाग्रामवर शेअर केला, बबन गोईंग बबनगिरी. आता त्याच्यावर एवढं, आता सहलीला जायचं पासनं, जेवायला जायचं पासनं, शाळेला जायचं सगळं होतंय. थिएटर व्हिजिट्स ना लोक जातात. आणि प्राजक्ताने त्याच्यावर करेक्ट आम्हाला असं म्हणाली की हर्ष, विजय, ईश्वर वगैरे यांना आपण एवढं सगळं एकत्र मिळून कशाला केलं, हे एकट्याला आपण त्याला यायला पाहिजे होतं. झालं असतं सगळं. येस, टॉकिंग अबाउट आता आपण ट्रेंड्स आणि ह्या सगळ्या की ही पण ट्रेंडिंग गोष्ट आपण बोललो, तर हे जो मूळ प्रश्न होता की जेन्झीज किंवा यंगर ऑडियन्सला आणायला थिएटरमध्ये काय करायला लागेल, तर जे जेन्झी टर्म्स आजकाल असतात, तर मी ते टिपिकल नाही करणार आहे, बाकी ठिकाणी करतो की टर्म सांगतो त्याचा अर्थ सांगा वगैरे. मी तुम्हाला अर्थ सगळं टर्म सांगा, मराठीत त्याला काय बोलतील का काय बोलतात हे करूया आपण जरा. म्हणजे असा एक रिकट वगैरे पण याच्यात पण शब्द म्हणजे असे कूल शब्द पाहिजेत का? छान आहे ना. ह्या गोष्टीला हे जेन्झी लोक इंग्लिशमध्ये असं बोलतात, तर आपण मराठीत याला काय बोलायचो? शब्द सगळे एक्झिस्ट करतातच, पण असं तसं छान हे रील साठी मस्त मिळतं. हो, त्या अनुषंगानेच ते काढलेलं आहे. काय नाही येतं ती कसं आजकाल उभा करा कटनी लोक पॉडकास्ट बघायला येतात, राऊंड टेबल बघायला येतात, उलटी जर्नी. तर येस, घोस्टिंग म्हणजे ऑफकोर्स सडनली कटिंग ऑफ कनेक्शन, ह्याला मराठीत काय शब्द होता आपला? गुल्ल्या देणे. गुल्ल्या देणे. फाट्यावर मारणे पण आहे. त्याला हे पण आहे हा, खूप भारी आहे हा. आमच्या मित्रांमध्ये थुका लावला, थुका लावणे हा पण असा. आमचं थर्ड दिन थर्ड 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 देऊ नको भाई, म्हणजे थर्ड TUHD का TIRD काही माहित नाही, थर्ड देऊ नको. म्हणजे काय मला तर खूप दिवस कळतच नव्हतं फाट्यावर म्हणजे कुठल्या फाट्यावर तो विचार करतोस. हा, वेगळा फाट. पुढे जाऊया. काय बोलताय? ओके, डेल्युलू म्हणजे शॉर्ट फॉर्म फॉर डिल्युजनल, त्याला मराठीत काय? डेल्युलू. डेल्युलूला काय म्हणतात? असं वाटतं नट. काय नट ती नट मला वाटतं आम्ही उभे राहिल्यानंतर हेडकट वगैरे होणार आहे का? थोडस आम्ही उभे राहून टाळ्या वाजवणार. म्युझिक वगैरे लावा मागे थग लाईटची. हे सगळ्यात छान आहे. तिला आज हे मिळालंय, नीलिंग ओवेशन. पुढचा शब्द आहे रिज. रिजचा अर्थ आहे शॉर्ट फॉर करिश्मा. करिश्मा, लाईक रिज. स्टाईल, म्हणजे बेसिकली श्री तुझा रिज Swag. जाम भारी आहे. रीज भारी आहे. बापरे. रिझिंग करणं असं पण म्हणतात. ही इज रिझिंग. हवा करणेच आहे. त्याची हवा आहे. हवा की माज? हवा नाही नाही. माज इज डिफरंट. हवा 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 किंवा जलवे, त्याचे जलवे. जलवा. जलवेची हवा आहे. हवा. हवा असते पण एक आहे. छावा. हवा. करेक्ट. बुजी हा, सांगतो मला पण एक कॅफे आहे एक बँड्रामध्ये. माहिती हो. किंवा बुर्जी म्हणायचं आहे, पण र बोलतायत ना असं. आपल्या गाड्यात पण येते. बुजी म्हणजे समवन हू ऍक्ट्स रिच, क्लासी, फेक फॅन्सी. फेक फॅन्सी. मला असे लोक माहिती आहेत. त्यांचं नाव सांगितलं. माझ्या आयुष्यात असे लोक शेवटचा आहेत. शब्द सांगतो त्यातला फकीर. हा?
फकीर. आणि काही लागू शकतं. आधी काही लागू शकतं. Oh my God. शेवटचा शब्द इज फकीर. त्याचं काय इंग्लिश शब्द काय? बोजी. पण म्हणजे हु प्रिटेंड्स टू ऍक्ट या Who pretends to be rich. प्रिटेंड्स टू आणि बी fancy. रिच. फॅन्सी. Fake fancy. चलनी म्हणतो आम्ही काही काही चलनी हा परफेक्ट चलनी. किंवा 32 रागरतन भारी. रागरतन. जय नागरथ. खूप मुंबई शब्द दिसतो. रागरतन. पुढे मुंबई नको आता. नाही मला मुंबईचे शब्द आवडतातच. मला ट्रॅफिक वगैरे खूप आवडतं. पुढचा शब्द आहे ग्वाप. GUAP ग्वाप. म्हणजे पैसा, मनी, फ्लेक्स मनी, असं कॅश. म्हणजे ज्याच्याकडे खरंच आहे का जो असं फेकूगिरी गेलो. हा शब्द कोणी काढलाय पण सगळे कप असेल. अरे गुआक नावाची कॉफी आहे आमच्याकडे. गुआप बस असं असेल. म्हणजे बेसिकली आय हॅव अ लॉट गुआक, ऑफ गुआक. अरे कॅश ठेवली बघ भरपूर आहे. आय हॅव अ लॉट ऑफ ग्वाप असं. याच्याकडे कॉफी आहे. वगैरे असं. हा, मग हे काय रोकडा बिकडा थप्पा आहे, थप्पे सरळ. थप्पी खूप आहे आपल्याकडे. ठीक आहे. पुढचा शब्द आहे सिम्प. समवन हु इज ओव्हरडोज ऑफ अफेक्शन अटेन्शन फॉर अ पर्सन हु डझंट रेसिप्रोकेट. परत असे लोक माहिती आहेत. म्हणजे काय सिम सिम्प. सिम्प म्हणजे ज्यांना समजवता येईल का? ज्यांना मला एकदा सिम्प समजावं. म्हणजे इफ आय एम सिम्पिंग फॉर यू, म्हणजे मी असं खूप मी वेडी आहे तुझ्याबद्दल आणि मला खूप प्रेम आहे तुझ्यावरती, पण तुला काय पडली नाही पाहिजे. आय एम सिम्पिंग ऑन यू. गोचिड चाट्या. साठ्या पण चांगला आहे. चाट्या. साठ्या चांगला आहे. अरे हे पण पॉझिटिव्ह. हा सिम्प इज पॉझिटिव्ह. हा, आपण जरा फारच त्याला मला रील थोडं बनवायला शिकवलं. वरचं करूया. किंवा नाही देत. तुम्ही काही बोला, हे गप्पा बसून मला पाहिजे नाही देते. अबे प्रेमाचं आहे सगळं. एक मिनिट, मला पाहिजे नाही देता. प्रेमळ आहे काय? प्रेमळ आहे. प्रेमाचं आहे का? आणि इट्स व्हेरी इनोसेंट. इनोसेंट आहे का? म्हणजे आय एम मला येणार नाही शब्द इनोसेंट राहू दे. लट्टू असणे असंच म्हणतो. हा, लट्टू असणे. पण लट्टू हा हिंदी शब्द आहे. पोचला मेंबर. फुसला मेंबर. आता आपले शब्द मिळाले. फुसला मेंबर. फुसला मेंबर. फुसला मेंबर. मेंबर म्हणजे फ्रस्ट्रेटेड वन साइड लव्हर्स असोसिएशन. तू तेव्हाचा जिंकते. विश्वस्त जुना जिंकते. फ्रस्ट्रेटेड वन साइड लव्हर असोसिएशन. खतरनाक पुसक्या. वा वा. ह्याचा वेगळा दिलकट का? सस म्हणजे सस्पिशियस. ससला काय? सस तू तुम्ही ऐकलं वाटणार. ससला खबडिंग मराठी डाव. काय? खबडिंग डाव. खबडिंग. खबडिंग डाव म्हणजे कसं? हा खबडिंग डाव टाकतो. हा, झोलार, म्हणजे झोलार. अरे हा हिंदी शब्द झालाय ना झोलर. झोल करतो. खबडिंग डाव टाकतो म्हणजे नकळत लोकांचा डाव टाकतो, लोकांना कळत. सुमडीतला असं सुमडी. म्हणतो. हा, सुमडीत कोंबडी. पण दॅट इज नॉट सस. सोमडीत कोंबडी इज नॉट. सस्पिशियस आहे ते. सस्पिशियस suspicious. शेडी असं ते पण हे तेच ना. आतल्या गाठीचा वगैरे. आतल्या गाठीचा. सुमडीत हे कोंबडी. बरोबर आहे. आम्ही आगा आगा म्हणायचो आतल्या गाठीतला. आगा. हे म्हणजे टू डू समथिंग एक्स्ट्रीमली वेल. चोपलाय म्हणजे चोपणे. चोपणे. बबन बबन जेवलाय. वा बबन. वा बबन. बबन बबन बबन. वा बबन. बोललाय. भरपूर शब्द ऍक्च्युली. बबन मात्रे. चोपलाय. बबन मात्रे. ठीक आहे. आता जसे जेन्सी टर्म्स अजून आहे दोन पुढे. मिळाली ना. पुढच्या आता आपण एक वेगळाच, आता मराठीचा एवढा विषय आहे तर एक नवीन उपक्रम मी शोधून काढलाय. मराठी शब्द आहेत, त्याचा अर्थ सांगायचा तुम्हाला. हे तर सोपं आहे. असं वाटतंय आता तरी. असं बसायला लागेल. नाही मी चाललाय आमचा पिक्चर बरा पाडा तोंडावर. पहिलं हे असे रील बघून ह्यांनाच येत नाही मराठी. हे कशाला एवढा पिक्चर करत, सगळं होणार आहे. सगळं होणार. मला रीलशी मतलब बोल ना तुला. पिक्चर बघून झालाय त्याचा. पहिला शब्द आहे परसदार. परसदार मागे. नाही तू लिचल घेतेस ना ते एवढं सोपं काढ वाटतं तुला. काय काय परस असा परस. परसदार असं शक्य. घराच्या मागचं दार. परसाकडे जाण्याचे दार. एकच शब्द आहे. परस आणि दार असं नाही नाही. परसदार हा शब्द एकच आहे. परसदार. गुगल एखाद्याला चालू करा, वादाचा इथे शक्यता आहे. परसदार. परसदार म्हणजे करेक्ट आहे त्याचा. परसाकडे जाण्याचं परसाकडे दार. जाण्याचं दार. खरं का? नाहीये, नसेल असणार. नाही, असं नसणार. पण परसदार
मला वाटतंय चुकीचं तसं बोलण्यापेक्षा नाहीये, न तो बोललेलं वेगळा आहे. जास्त बेटर आहे. तो दार नाहीये, ते जबाबदार सारखं आहे शब्द. हा करेक्ट. आणि पटकन बोलायची घाई करू नका, आपला सिनेमा अजून चित्रपटगृहात आहे. चुप रे, सांग काय अर्थ? परसदार म्हणजे क्लर्क, नोंदणी ठेवणार. आपल्या शाळेत रिमेंबर आधीचं सगळं एडिट करा, असं काही नको. परसदार म्हणजे परसाकडे जाणारा दार. परसाकडे म्हणजे पोप ना. ठीक आहे. आता पुढचा शब्द मी ऐकलाय, पण मला असं वाटतंय की तुम्ही आता मी काहीच परस्तार करणार आहात. पुढचा शब्द आहे प्रसाधन. प्रसाधन प्रसाधनगृह. प्रसाधन म्हणजे वॉशरूम का? नाही, मी एक सांगू का? What is प्रसाधनचा खरा शब्द आहे खरा शब्द. व्हॅनिटी. सौंदर्य प्रसाधन म्हणतो ना आपण. म्हणून व्हॅनिटी हा शब्द आहे. नाही, प्रसाधन मी लिटरली मीन्स व्हॅनिटी. पण आय गिव्ह इट. आपल्याकडे प्रसाधन गृह म्हणतात, पण ऍक्च्युअल प्रसाधन म्हणजे कॉस्मेटिक्स. सगळे शब्द काकूंनी काढलेत का? व्हॅनिटी म्हणजे व्हॅन नव्हे, व्हॅनिटी व्हॅनिटी व्हॅन नाही पोरांची भाई. परीक्षा घे. अच्छा, तशी नाही प्रसाधन vanity. गृहच बोल. आपला इंग्लिशचा पण प्रॉब्लेम आहे. ते बोललो ना मराठीमध्ये. व्हॅनिटी म्हणजे ते सांग ना, व्हॅनिटीला अजून मी कसं सांग. नाही, पण प्रसाधन म्हणजे प्रसाधन. cosmetics म्हणजे व्हॅनिटी. परफेक्ट. उपन्यास. उपन्यास हा मला वाटतं ऍक्च्युली हिंदी शब्द आहे. आणि नाही, संस्कृत मधनं आला असणार, पण हिंदी शब्द. संस्कृत मधनं आलेला. ज्यांनी तुला लिहून दिलेत ना पहिले. नाही, आम्हीच काय. त्यांनी संन्यास घ्यावा. उपन्यास म्हणजे नॉव्हेल. कादंबरी. पण कादंबरी हा मराठी शब्द आहे ना, उपन्यास हिंदी शब्द आहे. सामान्य का उपन्यास हा हिंदी शब्द आहे, हा एवढा पार्ट एडिट का? नाही हे अजिबात नाही हे काढत. पाहिजे. हा. सर लिथून स्टार्ट करा देईल, ठीक आहे. हा, क्षमा. आंतरजल. हा? आंतरजाल. इंटरनेट. हे तर मला माहिती होतं, उगाच टाकलं. अतिरंजित. अतिरंजित म्हणजे हे हेमंत डोमे. कसं उंट अतिरंजित म्हणजे उंट. अतिरंजित म्हणजे हेमंत डोमे. उंट इथे काही तर लावणार वगैरे. नाही, पण एक्झॅक्ट अर्थ काय? एक्झॅजरेशन. अतिशय. अर्भक. अर्भक म्हणजे बाळ, बाळ, छोटं बाळ. छोटं. माहितीये ना बाई. मला नाही. मला पण नव्हतं माहिती. नव्हतं म्हणजे अर्भक नव्हतं. आकस्मिक. आकस्मिक. आकस्मिक म्हणजे अचंबित होणे, आश्चर्य वाटणे. अचानक. अचानक आकस्मिक. Exactly. मी जे म्हणतोय ते नाही. आकस्मिक पुढचा शब्द आहे, आकस्मिक. एक पुढचा शब्द आहे जो मला आता वाचून वाटतं की हा का टाकला मी. व्यथित असा शब्द आहे. नाही, घालवणे वेळ नाही, व्यथित केले. व्यथित, हा. म्हणजे घालवणे, वेळ घालवला ना. व्यतीत आणि व्यथित वेगळं वेगळं आहे. काय लिहिलंयस, थय का तय? थय. थय आहे ना. हा, व्यथित. व्यथित व्यथा. म्हणजे जो सकाळी उदास. मेवा आला होता. चिंताग्रस्त. व्यथित. तू मला का बोलवलंय सकाळी आज? दुःखी. अच्छा, व्यथित म्हणजे वेगळं. Bad द्या त्याच्यावर. जरा तेव्हापासून problem आहे. एकदम सोपा शब्द निघाला. ओके. यष्टीरक्षक. विकेट कीपर. मी निघतो. शब्द सगळे गोल करतो हे. धनी आमचा धनी ग. बाई एवढं फनापणे ओळखलेलं आहे. काय चुकीचं बोला. वेगळंच चाललंय. शेवटचा प्रश्न एक मला प्राजक्तासाठी आहे, आणि तो असा एक, अरे एवढं टेन्शन काय घेतोय? एंड वगैरे नको करूच त्याच्यावरती. ठीक आहे, माझा मग शेवटचा answer प्रश्न आपण सद्भाव. अंबाईला हा, विचारूया. बरं. शेवटचा मला विचार, Second last माझं question. पुस्तक बेस्ट सेलर आहे, तुम्हाला कसं वाटतं? नाही, तुला तर मजाच वाटते. आहे. माझं म्हणणं होतं की तू आत्तापर्यंत जे प्रोजेक्ट केले बरेचसे हिंदी किंवा इंग्लिशमध्ये किंवा ओरल सिरीज केले, पण ही तुझी मराठीतली पहिली फिल्म आहे. सो तुला काय डिफरन्स जाणवला की एक आपल्या मराठी लोकांबरोबर शूट करताना आणि ऑफकोर्स हिंदी किंवा ह्याच्यामध्ये एक डिफरन्स काय जाणवला? व्हॉट ऍक्टर्स काय चांगले मजा आली? पहिले. कसं वाटलं तुला? काय होता प्रश्न? सो मराठीत काम करून कसं? मला कसं वाटलं आधी मी सांगू का माझ्या मम्मा बाबांना कसं वाटलं ते. आता मी एवढी वर्ष काम करते, आता 11 वर्ष मी कॉन्टेंट क्रिएटर आहे, 6 वर्ष 2019ला मी मिसमॅच चालू केलं, त्याच्या आधी थालीफुला वगैरे. मला असं वाटतं की ह्याच्या आधीचं माझं कुठलंच काम माउंटच नाही झालं कशाला बिफोर दिस. कारण या फिल्मच्या सेटवरती मम्मा बाबा आलेले, ते अलिबागला आले की नाही आम्हाला येऊन बघायचं आहे. त्यानंतर काल मम्मा आणि बाबा 4थ्यांदा जाऊन बघून आलेत
मूवीज सिनेमा Wow. हॉलमध्ये. आणि मम्मा असं बोलली की हेमंतला सांग, मी म्हणाले की तू पिक्चर मध्ये बोललास 1 2 3 4 म्हणून मी 4 वेळा गेले बघ. सो ते खूप खुश आहेत आणि ते सगळ्यांना वेगवेगळ्या ग्रुप्स बरोबर ते जातात आणि सगळ्यांना घेऊन जातात की सगळ्यांची पार्टी असते की हे. सो दे आर व्हेरी हॅपी आणि त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. आणि मला असं वाटतं की मला हे ॲस्पिरेशन एक होतं खूप वेळपासून, कारण की मी ना मराठी थिएटर करायचं कॉलेजमध्ये असताना किंवा कॉलेजनंतर, कॉलेजमध्येच ॲक्च्युली, त्यानंतर मी रेडिओ केलं. सो जेव्हा मी तेव्हा खूप असं ऐकायचो की हो मराठी पिक्चर करायचा आहे एकदा कुठेतरी, पण मला खूप भीती वाटायची कारण मी खूप नवीन आहे आणि मला असं होतं की सडनली स्वतःला एका एवढ्या नवीन युनिव्हर्समध्ये की सगळंच बदलतं, सगळीच लोक नवीन आहेत, सगळेच चेहरे नवीन दिसणार आहेत. सो ह्याहून जास्त सेफ पहिला सेट माझ्यासाठी नसूच शकला होता. सो आय वॉज व्हेरी हॅपी जेव्हा हेमंत आणि शित्री मला सांगितलं की हे आपण असं करतोय म्हणून. आणि खूप खूप फरक आहे, ते मी नंतर सांगेन तुला काय काय ते. बट येस, जसं म्हटलं की शेवटचा प्रश्न आपण अमयला विचारूया आणि हा इंटरव्ह्यू हा राऊंड टेबल. मला पण विचार ना हिंदी आणि मराठीत काय फरक जाणवला. मलाही विचार हिंदी आणि मराठीत काय फरक जाणवला. तुला हेमंतला विचारायचं का शेवटचा प्रश्न? मला मला वाटतं हिंदीत काय आवडलं सांगतो ऐक. मला वाटतं शेवटचं उत्तर चांगलं आलंय तिच्याकडनं. मम्मा बाबाचा सेगमेंट हिंदीत काय आवडतं, लोक काम करून आपापल्या घरी निघून जातात. हे जे रेंगाळत बसतात ना मराठीत, रेंगाळ म्हणजे आता मी ह्याच्याच घरी राहिलाय सध्या, म्हणजे विचार कर, घरी पण नाही जात. हे ऍक्टर्स एवढे मिळून मिसळून असतात ना, खूप त्रास होतो त्याचा. बट ऑन अ सिरियस नोट, अमयला मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की कसा वाटला तुला आजचा इंटरव्ह्यू? मला खूप आवडला. मला असं वाटतं की तू एक उत्तम कॉन्टेंट क्रिएटर तर होतासच, आणि त्याच्या व्यतिरिक्त तुझं एक वेगळं पण इन्स्टा हँडल आहे छुपावाला. तू एक आर्टिस्ट पण चांगला आहेस. तुझी आधीची कार सुद्धा इंटरेस्टिंग होती, त्यातनं तुझा एस्थेटिक सेन्स चांगला बाहेर येतो. मला असं वाटतं तू कॉन्टेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, लेखक आणि आता अभिनेता सुद्धा झालेला आहेस. मध्ये मध्ये बरेच आता IPLचा सीझन आला, खपाखप पैसे छापशील, तो वेगळा मुद्दा. पण या सगळ्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की तू एक उत्तम सूत्रसंचालन करणारा सुद्धा व्यक्ती आहेस. छान सगळं हे केलंस, कारण की हा जो आज सकाळी आपण इथे 8:45ला जमलेले आहोत, खूप त्रासदायक होऊ शकलं असतं, खूप डोक्याला शॉर्ट झाला असतं, खूप असं झालं असतं की अरे काय चाललंय इथे. पण तू हे खूप उत्तमरित्या पार पाडलंस आणि मला असं वाटतंय की तू उत्तम अभिनेता सुद्धा होशील. तुझे सिनेमे सुद्धा हेमंत डोमेच्या सिनेमांसारखे जोरदार गाजतील. त्यामुळे मी तुला प्रचंड शुभेच्छा देतोय. आमचं कॉम्प्लिमेंट आहे ही कॉम्प्लिमेंट वाटतच नाहीये. तुझे सिनेमे त्यांना एकच पावती देईन, इंटरव्ह्यू चालू असताना आपण हे खावं हे वाटलं नाही. हे महत्वाचं. त्याच्यासाठी टेबल लांब आहे त्याची आई. पण प्राजक्तानी खाल्लं हे मध्ये. सो येस मित्रांनो, याच नोटवरती मला असं वाटतं की मजा आलेली आहे. खूप खूप छान छान विचार ऐकायला मिळाले, मस्ती पण खूप झाली. बट तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मम म्हणा, म्हणजेच मराठी माहिती क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम बघायला विसरू नका जर तुम्ही आतापर्यंत बघितलं नसेल तर. आणि भेटूया पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये. बाय बाय. धन्यवाद. धन्यवाद. जाता आता फक्त इतकंच म्हणेन, 1 2 3 4 क्रांती ज्योतीची पोरं हुशार. वा वा वा. त्याच्यावर आम्ही आधी क्रांती ज्योतीचा जय जयकार असं म्हणालो.